आपण रघुवंशाचा तिसरा सर्ग पाहतोय आणि तिसऱ्या सर्गातला 39वा श्लोक आपण पाहिला होता की 39व्या श्लोकामध्ये सांगितलंय कालिदासांनी की नंतर त्या यज्ञ करणाऱ्या किंवा यज्ञाची दीक्षा घेतलेल्या राजाने पुन्हा स्वैरगतीने जाणारा अश्वमेधाचा घोडा सोडला असता अदृश्य असलेल्या इंद्राने त्याचे रक्षण करणाऱ्या धनुर्धराच्या डोळ्यांदेखत तो पळवून नेला. तो घोडा पळवून नेला म्हणजे कोणाच्या देखत तर रघु नाही का, त्या घोड्याचं रक्षण करण्याची मुख्य जबाबदारी रघुवरती होती आणि त्या रघुच्या डोळ्यांदेखतच इंद्राने तो घोडा पळवून नेला. असं हा श्लोक आहे, या श्लोकाचा अर्थ आहे. आणि त्याच्यामध्ये काल आपण विचार करत होतो तर यज्वना म्हणजेच यज्ञ करणारा किंवा यज्ञाची दीक्षा घेणारा. ठीक आहे, त्याला यज्ञाला आता म्हणजे इंग्रजी भाषांतरकार आहेत, त्यांनी यज्ञाचं भाषांतर इंग्रजीमध्ये सॅक्रिफाईस किंवा सॅक्रिफिशियल ऍक्ट वगैरे अशा गोष्टी केलेल्या आहेत, असं त्याचं भाषांतर केलेलं आहे. सॅक्रिफाईस किंवा सॅक्रिफिशियल ऍक्ट असं आपण त्याला म्हणूया. मग काय आहे हा यज्ञ, नेमका काय आहे नाही का. मला माहिती आहे आपण सगळे रघुवंशाचा अभ्यास करायला बसलेलो आहे आणि इतर गोष्टी तिथं नाही आहेत, पण आपण मुख्यतः रघुवंशाचा अभ्यास हा भारतीय संस्कृतीला समजून घेण्यासाठी करतोय. ही गोष्ट कायम आपल्या लक्षात पाहिजे. रघुवंशाचा अभ्यास हा आपण कालिदास किती श्रेष्ठ होता ह्याच्यासाठी नाही, किंवा रघुवंशाचा अभ्यास आपण संस्कृत शिकण्यासाठी नाही, किंवा रघुवंशाचा अभ्यास आपण काव्यशास्त्र शिकण्यासाठी नाही, अलंकारशास्त्र शिकण्यासाठी नाही, किंवा व्याकरण इतर कोणत्याही गोष्टी शिकण्यासाठी नाही. रघुवंशाचा अभ्यास हा आपण भारतीय संस्कृतीला समजून घेण्याकरता नाही का, एक पाऊल तिच्या जवळ जाण्याकरता करतोय. आणि काय आहे ती संस्कृती, किती खोल रुतलेली आहे ती, किंवा किती श्रेष्ठ अशी हिमालयाच्या टोकावरती जाऊन बसलेली संस्कृती आहे. आणि मग त्या संस्कृतीची ती मूल्य आहेत, ती तत्व आहेत, ती तत्व मला माझ्या जीवनात आणण्यासाठी प्रयत्न करायचा, त्याच्यासाठी आपण हा अभ्यास करतोय. ठीक आहे, तर ही गोष्ट आपल्याला कायम लक्षात असावी. मग आता त्याच्यातला भारतीय संस्कृतीचा जर आपण विचार केला तर भारतीय संस्कृतीमध्ये ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी होत्या, त्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये जर एक खूप महत्वाची आणि ज्याला आपण म्हणूया की खूपच अशी श्रेष्ठ अशी जर गोष्ट असेल की जिच्या आधारावरती सगळी संस्कृती उभी आहे असं म्हटलं तरी चालेल, तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. असं म्हटलं ना की भारतीय संस्कृतीचा आधार काय आहे, अशी याची उत्तर वेगवेगळी येऊ शकतात, पण त्याच्यातलं हे एक उत्तर असणारच आहे तिथं. भारतीय संस्कृतीचा आधार म्हणजे यज्ञ नाही का. यज्ञाच्या मुळाशी ही संस्कृती असलेली आहे, ज्या संस्कृतीच्या मुळाशी यज्ञ ही संकल्पना आहे अशी ही भारतीय संस्कृती आहे. तर मग आता हा यज्ञ म्हणजे काय आहे याचा विचार आपण काल करत होतो. यज्ञ, यज धातू आहे मूळ. यज देवपूजा, संगतीकरणम, मैत्रीकरणम आणि दानम. देवपूजा, संगतीकरणम, मैत्रीकरणम, दानम, त्याला यज्ञ म्हटलेलं आहे. मग काय आहे हा नेमका यज्ञ काय आहे, कारण यज्ञ समजल्याशिवाय हे राजे यज्ञ करायचे नाही का. आपण इथं पाहिलं आता दिलीपाने 100 अश्वमेध यज्ञ केले. 100 अश्वमेध केले म्हणजे बाकीचे पण यज्ञ त्याने केलेलेच असणार. यज्ञांचे खूप प्रकार आहेत. त्याने हे 100 म्हणजे कायम तो यज्ञ करतच होता. मग आता कायम यज्ञ करत होता, मग तो राज्यकारभार कधी करायचा,
किंवा इतर ज्या काही सगळ्या कुटुंबाचं पालन पोषण असेल, त्याच्या मुलांचे संगोपन असेल, नाही का, ह्या गोष्टी तो कधी करत होता का नव्हता करत? नाही का, आपल्याला काहीही सांगितलं ना, अरे ही गोष्ट कर, आपण लगेच तिथं, नाही का, हो नाही होते मग मुलांचं सगळं करायचं असतंय ना, ते मग मुलांचं सगळं आवरायचं असतंय, मुलांमुळे मला ही गोष्ट जमत नाही, मुलांमुळे मला ती गोष्ट जमत नाही. आपण प्रत्येक जण ती कारण देतो. हो नाही हो, संसार असतोय ना, मग संसार करायचा काय, ह्या बाकीच्या गोष्टी करायच्या, वेळच मिळत नाही हो. प्रत्येकाची ही कारण असतात, वेळच मिळत नाही हो. आपण म्हणलं ना, अरे जरा तासभर काढ रोज, नाही का, पण तो म्हणतो नाही हो, वेळच मिळत नाही. लॉकडाऊन मध्ये घरी बसलाय तरी त्याला वेळ मिळत नाहीये. लॉकडाऊन संपल्यावर नंतरच्या गोष्टी तर वेगळ्याच. मग आपल्या ह्या संस्कृतीचे आदर्श लोक जे होते, हे जे आधारस्तंभ होते सगळे, त्यांना कसा काय वेळ मिळायचा बरं या कामांसाठी? एक सम्राट जो असेल, चक्रवर्ती सम्राट, तो चक्रवर्ती सम्राट, मग त्याला मुलगा पण आहे, नाही का, त्याला बायको आहेत, त्याला सगळे नातेवाईक आहेत, जसं आपल्याला आहे, आणि प्लस त्याला एवढ्या मोठ्या साम्राज्याची जबाबदारी आहे. मग एवढ्या सगळ्या गोष्टी तो सांभाळून सुद्धा यज्ञाची दीक्षा त्याने घेतलेली आहे, कायम यज्ञ तो करत आहे. याचा विचार आपण केला पाहिजे प्रत्येकाने, की यज्ञ म्हणजे काय आहे, कसा आहे, आणि तो का आवश्यक आहे. आज यज्ञ म्हटलं की आपल्याला फक्त आणि फक्त होम हवन, नाही का, कुंड मांडलेले तिथे खाली, कुंडामध्ये लाकडं टाकलेली आहेत, समिधा ज्याला म्हणतो आपण, आणि त्याच्यामध्ये आहुती देत आहेत वेगवेगळ्या गोष्टींची, कुठं धान्य असेल, कुठं तूप असेल, कुठं अजून काय असेल काय असेल, झाला, स्वाहा स्वाहा स्वाहा, संपला यज्ञ, संपला का? आपल्यासाठी एवढाच यज्ञ. पण यज्ञ, यज्ञ ही एक खूप मोठी, यज धातूपासून तो शब्द बनलेला आहे, नाही का. यज, देवपूजा, संगतीकरणम, मैत्रीकरणम, दानम, या गोष्टी त्याच्यात येतात. सगळ्यात पहिली काय येते? देवपूजा, दुसरी संगतीकरण, मैत्रीकरण आणि दान. या चार गोष्टी जिथे येतात त्याला यज्ञ म्हटलेले. नाही, मग चार पैकी एक कमी आहे, बाकीच्या तीन आहेत, चालणार नाही. चारही गोष्टी तिथं झाल्या पाहिजेत, तर तो यज्ञ होईल, नाही का. आता यज्ञामध्ये देवपूजा हा जो भाग आलेला आहे, काय आहे देवपूजा म्हणजेच काय? आधी आपण शॉर्ट मध्ये एक यज्ञाची संकल्पना पाहून घेऊ, मग नंतर विस्ताराने त्याचा अभ्यास करू. देवपूजा, देवपूजा म्हणजेच काय की आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ आहेत त्यांची पूजा, त्याला देवपूजा म्हटलेलं आहे, नाही का. देव कोणाला म्हणतो आपण? कोणाला आहे ना, म्हणजे ज्याला आपण, जो आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, इतरांपेक्षा सगळ्यांपेक्षा जो श्रेष्ठ आहे त्याला आपण देव म्हणतो की नाही. देव शब्दाचा अर्थ म्हणजे काय, ते आपण टीव्हीत दाखवतात सगळे सोन्याचे मुकुट घालून आले, आणि देव शब्दाचा तसा अर्थ नाही. टीव्ही वाले एकदम छान दाखवतात, सगळ्या देवांनी पुष्पवृष्टी केली, देव म्हटले की एकदम त्यांचे असे आकाशामध्ये उभेच असतात तिथं सगळे कायम. देवांना काही कामच नाही का दुसरी, कायम आकाशातून बघतच राहायचं. कोणी काही चांगलं केलं तर त्याच्यावर रिएक्शन द्यायची, कोणी काही वाईट केलं की त्याच्यावर रिएक्शन द्यायची. मग चांगलं केलं की फुलं टाकणार, वाईट केलं की त्याला काहीतरी शाप देणार, काहीतरी गोष्टी करणार. देवांना दुसरी काही कामं नव्हती का? देव, देव ही संकल्पना काय आहे? देव म्हणजे आपल्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ, श्रेष्ठ असलेली शक्ती. जसं आपण प्री हिस्टॉरिक जो पिरियड आहे, प्राग ऐतिहासिक काळ असेल किंवा त्याच्यापेक्षा पण जुना काळ जो होता सगळा, प्रोटो हिस्टॉरिक वगैरे, हे सगळे प्रकार पडतात हिस्ट्रीमध्ये. इतिहासाचा आपण अभ्यास केला
तर इतिहासाने असे वेगवेगळे कालखंड पाडलेले, प्री हिस्टॉरिकल किंवा प्रोटो हिस्टॉरिकल असे वेगवेगळे ते काळ आहेत सगळे. मग आजपासून 1,00,000 वर्षांपूर्वी, आजपासून 10,00,000 वर्षांपूर्वी, नाही का, आजपासून 50,000 वर्षांपूर्वी, आजपासून 10,000 वर्षांपूर्वी, आजपासून 1,000 वर्षांपूर्वी, 2,000 वर्षांपूर्वी, असं जे काय त्यांनी काल निर्धारण केले. तर त्याच्यात जर आपण पाहिलं की सुरुवातीला जो आपण म्हणूया त्याला की सेपियन, होमोसेपियन वगैरे, हे आपण ऐकलं असेल सगळ्यांनी, की मानवाचे वंशज किंवा पूर्वज, वंशज नाही पूर्वज, हे सगळे पूर्वज होते ना आपले त्यावेळेसचे, की ज्याला आपण वानर, माकड या स्वरूपात ते होते. आणि हळूहळू तिथून जो डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत आहे, त्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतानुसार मग हळूहळू त्या माकडातून मानवाचं रूपांतर झालं. बरोबर की नाही? म्हणजे समाजशास्त्र तरी हीच गोष्ट सांगते, किंवा इतिहास पण हीच गोष्ट सांगतो, किंवा मानवशास्त्र जे आहे, अँथ्रोपॉलॉजी, सोशल सायन्स आहे, किंवा अँथ्रोपॉलॉजी आहे, किंवा मग हिस्ट्री आहे, किंवा इतर विषय आपण त्यांचा अभ्यास केला तर आपल्याला ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते तिथं, की सगळ्यांचं म्हणणं एका म्हणण्यावरती सगळेजण स्थिर झालेले आहेत तिथं. कोणत्या? की तो आधी माकड होता आणि माकडातून नंतर त्याचं रूपांतर मानवामध्ये झालेलं आहे. छान, ती सगळी थिअरी वाचण्यासारखी, अभ्यास करण्यासारखी. आता ती थिअरी मी इथं सांगत नाही, पण त्याच्यामध्ये त्या काळातले ते जे लोक होते ज्यांचं माकडामध्ये ह्या गोष्टी होत्या, थोडासा अजूनही ते डेव्हलप झालेले नव्हते. आज जसं आपण माणूस आहे एकदम, ज्याला आपण आज माणूस म्हणतो, तो माणूस त्या काळातला नव्हता. पण तो त्या स्वरूपात जरी असला तरी त्याला भावभावना होत्या, विचार करण्याची शक्ती होती, नाही का, त्याचं मन होतं, त्याला इच्छा होत्या, आकांक्षा होत्या, त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न होते, सगळ्या गोष्टी होत्या. त्याला सुद्धा या सगळ्या गोष्टी होत्या. त्या आणि आत्ताच्या ह्यांच्यामध्ये काही फरक नव्हता, त्या सगळ्या सारख्याच होत्या. आता त्या गोष्टी असताना तो जो माणूस आहे, म्हणजे त्या काळातला माणूस, आपण त्याला तुम्ही जे पण काही नाव द्या, सेपियन, होमोसेपियन, जे काय असेल, आता ते जे लोक आहेत, तर त्या लोकांना सुद्धा कुठंतरी अमानवीय शक्तींसमोर झुकावं लागायचं, नाही का. ते पण देव ही संकल्पना त्यांच्यामध्ये पण होती, पण देव हा शब्द नव्हता. ठीक आहे, ज्याला आपण गॉड म्हणतो, देव म्हणतो, तो शब्द त्यांच्याकडे नव्हता, पण संकल्पना मात्र त्यांच्यामध्ये सुद्धा होती. देव म्हणजेच काय? आपल्यापेक्षा श्रेष्ठ जो आहे तो. मग ते लोक ज्यावेळेस जंगलात फिरायचे, ज्यावेळेस समुद्रावरती जायचे, ज्यावेळेस डोंगर बघायचे, ज्यावेळेस हे वृक्ष वेली सगळ्या ह्या गोष्टी बघायचे, नाही का, किंवा इतर काहीही गोष्टी, अशा गोष्टी ते बघायचे की ज्या गोष्टी पाहिल्यानंतर त्यांना असं वाटायचं, ती गोष्ट पाहिली की त्यांना वाटायचं की माझ्या शक्तीपेक्षा ह्याची शक्ती जास्त आहे, असं त्यांना प्रत्येक ठिकाणी वाटायचं. म्हणजे सुरुवातीला त्यांना हे प्राण्यांबद्दल पण वाटायचं, जे जंगली श्वापद असायची, त्या जंगली श्वापदांविषयी पण त्यांना ही गोष्ट वाटायची. आता या जंगली श्वापदांविषयी त्यांना ही गोष्ट ज्यावेळेस वाटायला लागली, पण नंतर शिकार करून खाणं हा त्यांचा धर्म होता त्यावेळेस, नाही का. आणि मग ही शिकार करता 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 त्यांना लक्षात यायला लागलं की अरे, आपण हरिण मारू शकतोय, आपण ससा मारू शकतोय, इतर जे काय असे छोटे मोठे प्राणी असतील ते सगळे मारू शकतोय, पण आपण काय करत नाही, आपण वाघ, सिंह, हत्ती, इतर जे कोणी असतील त्यांना आपण घाबरतोय. त्यांच्यासाठी ते लोक देव ठरायला लागले मग, कारण ते आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. वाघ, सिंह, हत्ती, जे कोणी बिबट्या असेल, जे कोणी एकदम तरस असेल, जंगलातले हे जे काही अस्वल असेल, जे काही प्राणी असतील की ज्यांचा सामना ते लोक करू शकत नव्हते सुरुवातीच्या काळामध्ये, भीती वाटायची त्यांना त्याची.
आणि त्यामुळं त्यांच्यासाठी ते एक प्रकारचे देवच ठरले. का? कारण अमानवीय शक्ती त्यांच्यामध्ये आहे की मानव त्यांच्यावरती कंट्रोल करू शकत नाहीये असं त्यांना वाटायचं. आणि मग ती शक्ती जी आहे ती शक्ती त्यांना देवाप्रमाणेच वाटायला लागली. देव हा शब्द नव्हता तिथं, पण देव म्हणजे जो माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. पण नंतरच्या काळात काय झालं पुढं हळूहळू की ही शिकार करता करता किंवा या गोष्टी करता करता त्यांना कुठंतरी असं जाणवलं त्यात अवघड काय, सशाला मारायला मी एकटा जायचो आणि मी एकटा 4 ससे घेऊन यायचो. हरणाला मारायला समजा दोघांची गरज असेल हरकत नाही. उद्या ज्यावेळेस मला हत्ती मारायचा आहे, उद्या ज्यावेळेस मला सिंह मारायचा आहे किंवा जे कोणते प्राणी असतील त्यावेळेस मी काय करेल, त्यावेळेस मी 50 जण सोबत घेऊन जाईल ना, आणि 50 जण सोबत घेऊन जाऊन मग त्याला मारेल. ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. आम्ही 50 जण मिळून त्यांना मारू शकतोय. मग झालं, त्यांनी 50 जणांनी मिळून हत्ती मारला, 50 जणांनी मिळून सिंह मारला, जे काय असेल ते. शिकार हा त्यावेळेसचा धर्म होताच त्यांचा. मग त्यांना लक्षात यायला लागलं अरे 50 जणांची गरज नाहीये. मग पुढच्या वेळेस 25च जण गेले. त्यांना वाटलं 25 जणांची पण गरज नाहीये, 10 जण गेले. असं करत करत ती संख्या कमी होत गेली. आणि मग एक दिवस त्यांना कळून चुकलं की काही नाही, हे प्राणी आपल्यापेक्षा अजिबात काहीही श्रेष्ठ नाहीये. आपण पाहिजे तसं त्यांच्यावरती नियंत्रण मिळवू शकतो, पाहिजे तसं वर्चस्व त्यांच्यावरती मिळवू शकतो. ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. आणि म्हणून मग त्या प्राण्यांमधला तो जो देवत्व जे होतं, जे त्यांच्या मनात होतं आजपर्यंत नाही का, हे प्राणी मात्र देव आहेत किंवा श्रेष्ठ आहेत, कोणीतरी आपल्यापेक्षा वेगळे आहेत, हे त्यांना वाटायचं. ते हळूहळू वाटणं बंद झालं. पण त्याच वेळेस हे लोक ज्यावेळेस समुद्र बघायचे, पर्वत बघायचे, पाऊस बघायचे, ढग बघायचे, वीज चमकायची नाही का, वीज बघायचे, सूर्य बघायचे, चंद्र बघायचे, हवा किंवा इतर हे जे काही निसर्गातल्या या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी ते बघायचे आणि निरीक्षण करायचे त्यांचं. आणि मग त्यांना वाटायचं की हे सगळे कोण आहेत, हे सगळे कोणीतरी आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, ह्यांच्यावरती आपण कधीही नियंत्रण मिळवू शकत नाही. ही गोष्ट त्यांना हळूहळू कळायला लागली. सूर्यावरती नियंत्रण मिळवू शकणार आहे का आपण? चंद्राच्या प्रकाशावरती किंवा चंद्रावरती, चंद्राच्या कला ज्या आहेत किंवा अमावस्या, पौर्णिमा किंवा इतर जे काही त्याच्या अवस्था आहेत, सूर्याचं उगणं आहे, सकाळी जाणं आहे, ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी असतील त्या प्रत्येक गोष्टीवरती आपण नियंत्रण मिळवू शकतोय का? नाही मिळवू शकत नाही का. ताऱ्यांनी किती चमकावं नाही चमकावं, वाऱ्याचा वेग किती असावा किती नसावा, किंवा तो आपल्या कंट्रोलमध्ये आहे का, त्याच्यावरती आपण नियंत्रण मिळवू शकतो का? समुद्र आहे, समुद्राच्या लाटा आहेत, एवढा अथांग सागर आहे, त्याच्यावरती आपण नियंत्रण मिळवू शकतो का? हिमालयासारखा उंच उंच पर्वत आहे, त्याच्यावरती आपण नियंत्रण मिळवू शकतो का? किंवा अशा सगळ्याच गोष्टी, निसर्गातल्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या भगवंताने संपूर्ण सृष्टी निर्माण केलेली आहे, त्या निर्माण केलेल्या सृष्टी, नदी असेल, नदीवरती आपण नियंत्रण मिळवू शकतो का? नाही ना. ही गोष्ट त्यांना त्यावेळेस कळून चुकली की आपण ह्यांच्यापैकी एकावरतीही नियंत्रण मिळवू शकत नाहीये आणि ह्यांच्या शक्तीचा सामनाही आपण करू शकत नाही. फक्त त्यांच्यापासून आपलं रक्षण कसं करता येईल एवढंच आपण बघू शकतो नाही का. मग समजा खूप जोरात वारा व्हायला लागला, खूप जोरात पाऊस पडायला लागला नाही का, वीज, त्यांनी आकाशात वीज पाहिली असेल कधी. पहिल्यांदा जो माणूस असेल, तो पहिल्यांदा माणूस जो सुरुवातीला एकदम इतिहासातला पहिला माणूस म्हणूया आपण, त्याने ज्या दिवशी वीज पाहिली असेल त्या दिवशी त्याची काय हालत झाली असेल बरं. आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अशा अशा प्रकारे वीज निर्माण होते आकाशामध्ये, अशा अशा प्रकारे नाही का. आपण ते
विज्ञानामध्ये म्हणा, भूगोलामध्ये म्हणा, या गोष्टी वाचलेल्या असतात. त्यामुळे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आपल्याला असं काय खूप वाटत नाही नवीन. पण विचार करा, जो माणूस पहिल्यांदा त्याने ती वीज पाहिली असेल, पहिल्यांदा त्याने तो एवढा मोठा आवाज ऐकला असेल, ते दृश्य त्यांनी पाहिलं असेल की आकाशात वीज कडाडल्यामुळे सगळीकडे अंधार होता, तो अंधार अचानक तिथं उजेड झाला 1-2 क्षणासाठी. काय झालं हे त्याला काही कळालंच नसेल. आहे ढग येतात कसे काय, जातात कसे काय, हा पाऊस पडतोय कसा काय, कोण पाडतंय, या गोष्टी कोण करतंय, सगळ्या गोष्टी काहीच त्याच्यावरती नियंत्रण नाहीये. या प्रत्येक गोष्टी त्याला कळायला लागल्या हळूहळू की माझं कशावरतीही नियंत्रण नाहीये, आणि ज्यांच्यावरती माझं नियंत्रण नाहीये ते माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. मग साधी गोष्ट आहे की नाही. ज्याच्या पुढे कोणीही नाहीये तो सगळ्यात श्रेष्ठ, बरोबर ना. वर्गात पहिला नंबर कोणाला देतो आपण, त्याला 100 पैकी 100 मार्क आहेत. मग 95 वाल्याला, मग 90 वाल्याला, मग 85 वाल्याला, नाही का, असं खाली खाली येतो आपण. मग आता ह्यांच्या हे सगळे 100 मार्कवाले लोक आहेत. समुद्र असेल, डोंगर असेल, पर्वत असेल, नदी असेल, ह्यांच्यापैकी नाही का नदीचं पाणी आलं अचानक, काही कोणी नियंत्रण ठेवू शकत नाही त्याच्यावरती. मग आता या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, मग माणूस काय करायला लागला, हळूहळू त्यांना पहिले घाबरायला लागला सुरुवातीला. जसं नाही का, जसं मी म्हणलं की वीज पाहिली पहिल्यांदा, तो घाबरला असणार. पहिल्यांदा धो 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 धो, ज्याला आपण आज काय म्हणतो, ढगफुटी झाली किंवा इतर गोष्टी आपण म्हणतो, तसा पाऊस पाहिला असेल एखाद्याने. पहिल्यांदा असं खूप मोठं वादळ, नाही का, अम्फान असेल किंवा अजून काही निसर्ग असेल किंवा अजून त्या काळातली कोणती, म्हणजे त्या काळात कशी वादळ येत असतील याचा विचार करा आधी. तसं वादळ त्याने पाहिलं असेल पहिल्यांदा. त्याने समुद्राची भरती पाहिली असेल, डोंगराच्या समोर, पर्वताच्या समोर तो उभा असेल हिमालयासमोर ज्यावेळेस, आणि पाहिला असेल, बाप रे, 8-8 किलोमीटर एवढा उंच असू शकते का एखादी गोष्ट. ठीक आहे, 1 किलोमीटर ठीक आहे, 2 किलोमीटर ठीक आहे, 8 किलोमीटर म्हणजे काय आहे, ही उंची काय आहे, कशी आहे, त्याच्यावरती मी कसं काय नियंत्रण मिळवणार, असा तो प्रत्येक विचार करत राहिला तिथं. आणि मग सुरुवातीला तो घाबरला, या सगळ्या गोष्टींना तो घाबरला, आणि मग त्यांच्यापासून आपलं रक्षण करायचं एवढंच त्याला लक्षात. आकाशात जोरात वीज कडाडली असेल ना, पहिल्यांदा त्याने काय केलं असेल, जाऊन एखाद्या कुठेतरी गुहेमध्ये लपला असेल, कुठेतरी कशामध्ये त्याने आधार घेतला असेल त्यावेळेस, नाही का. खूप मोठं वादळ आलेलं आहे, परत गुहेमध्ये जाऊन बसला. अचानक ढगफुटी झाली, खूप पाऊस पडायला लागला, नदीचं पाणी आलं अचानक, प्रत्येक वेळेस तो गुहेमध्ये जाऊन बसायचा, किंवा जे काही स्वतः त्याला जिथं सुरक्षित वाटायचं तिथं तो जाऊन बसायचा. आणि मग त्याला हळूहळू तिथं गुहेत जाऊन बसल्यावर मग तो विचार करायला लागत असेल की अरे, ही जी गोष्ट आहे, जे पण काही हे, त्याला माहित नाही तो निसर्ग आहे किंवा काही, ते शब्द भाषा काहीच नव्हत्या त्यावेळेस. म्हणजे भाषा नव्हता, म्हणजे भाषा होती पण ती वेगळ्या प्रकारची, तिची ज्यात शब्द नसतील कदाचित. पण मग हा जो विचार तो करायला लागला की त्याला तिथं बसून कळायला लागलं मग, अरे हा, ही गोष्ट आहे ना, ही माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे बरं का, ह्याच्यावरती मात्र मी नियंत्रण मिळवू शकत नाहीये. मग काय करावं आता, मग जाऊ दे, मग मी त्या गोष्टीलाच साकडं घालतो, तिचीच पूजा करतो, नाही का, तिच्या समोरच विनम्र होतो, आणि माझ्यासाठी ही गोष्ट श्रेष्ठ आहे आणि म्हणून मी तिला देव मानतो. देव, आता देव ही संकल्पना त्या काळात नव्हती, पण देवत्व ही संकल्पना त्यात होती, देव मानणे ही संकल्पना त्याच्यामध्ये होती. आणि ती संकल्पना त्याने कुठेतरी मानलेली असणार, नाही का, त्या काळात. आणि मग तो त्याच्या समोर नतमस्तक होऊ लागला. मग त्यावेळेस तो जर या गोष्टींसमोर नतमस्तक होत व्हायला त्यांनी सुरुवात केली की आज 2021 जरी आलंय, 20 आलंय, तरी सुद्धा आपण त्या गोष्टी करतोय. नारळी पौर्णिमा आली की आपण समुद्राला नारळ देतो, नाही का, अरे बाबा तू शांत राहा रे जरा, आमच्यापेक्षा माहिती आहे तू श्रेष्ठ आहे, सगळ्या गोष्टी आहेस,
वगैरे वगैरे, नाही का, आमचं रक्षण करणारा आहेस, आम्हाला सगळं संपत्ती देणारा आहेस, त्याच्यासाठी त्याला नारळ आहे. पर्वताची पूजा करतो आज आपण नदीची पूजा करतो, नाही का, आजही करतो आपण. 21व्या 20व्या शतकात आलोय आपण, तरी सुद्धा या गोष्टींची पूजा करतोय ना आपण. गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मन्वती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी ख्याता जया गंडकी पूर्णा पूर्णजले समुद्र सहिता कुर्वन्तु मे मंगलम. प्रार्थना करतो तिथं, कुर्वन्तु मे मंगलम, ह्या सगळ्या नद्या माझं मंगल करो. म्हणजेच काय झालं की त्या नद्या आजही माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. आजही मी जातोय गंगेच्या किनारी, गोदावरीच्या किनारी, कावेरीच्या किनारी, भीमा, कृष्णा, ज्या काय प्रत्येक नदी असतील, आपली किती कार्य ही नदीच्या किनारीच असतात सगळे जे काय ते. म्हणजे ह्याचा भाव काय आहे मनामध्ये, की आजही आपण त्यांना श्रेष्ठ मानतोय, आजही आपण त्यांना देव मानतोय. जे आपल्या त्या पूर्वजांनी सुरू केलेली होती जी प्रथा परंपरा जे काय असेल, त्यांचा जो विचार होता तो आजही आपण टिकवून ठेवलेला. फक्त त्याच्यामध्ये आपण काय करत गेलो, कुठेतरी समज डेव्हलप करत गेलो आपली. जी समज त्यावेळेसच्या माणसाला नसेल, तो सुरुवातीला घाबरून फक्त त्याचं पूजन करत असेल, पण आज आपण कृतज्ञतापूर्वक या गोष्टींचं पूजन करतोय. हा विकास क्रम आहे किंवा हा फरक आहे त्याच्यातला. हा विकासक्रम आपण लक्षात घेतला पाहिजे आणि त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टींचा मला अभ्यास करत राहायला पाहिजे वारंवार. आणि आपलं काय होतं, आपल्याला अभ्यास करायचं म्हटलं की असं आपण अभ्यास पण जो करतो ना तो एकदम ज्याला कूपमंडूक न्याय म्हणतात, विहिरीतल्या बेडकासारखा. त्या विहिरीतल्या बेडकाला वाटतं हे विहीर म्हणजे सगळं जग आहे आणि हेच श्रेष्ठ आहे, याच्यापेक्षा जगात दुसरं काहीही श्रेष्ठ नाहीये. त्याला कूपमंडूक, मंडूक म्हणजे बेडूक, कूप म्हणजे विहीर. संस्कृतामध्ये असे वेगवेगळे न्याय आहेत. त्यातला कूपमंडूक न्याय म्हणतात, तो विहिरीतला बेडूक. आपला अभ्यास पण तसाच असतो त्या विहिरीतल्या बेडकासारखा. बस अशी झापडं लावून मी जेवढं वाचणार तेवढंच खरं. थोडं वाईड गेलं पाहिजे आपण. नाही अरे मी संस्कृत वाचतोय, मी संस्कृतचा हे, मग मी फक्त संस्कृतच वाचणार असं नाहीये. तू विज्ञान पण वाच, तू भूगोल पण वाच, तू समाजशास्त्र वाच, तू इतिहास वाच, तू नागरिक शास्त्र वाच, तू राज्यशास्त्र वाच, तू सगळ्या गोष्टी ज्या काय असतील प्रत्येक गोष्ट वाच. हा अभ्यास केला पाहिजे आणि मग त्या सगळ्या विषयांचा एकमेकांशी परस्पर संबंध जोडता आला पाहिजे. तर हा जीव, जगत आणि जगदीश यांचा संबंध आपल्याला समजेल. तर या सृष्टीकर्त्यापर्यंत आपण बुद्धिपूर्वक पोहोचू शकतो. नुसतंच श्रद्धापूर्वक पोहोचण्यात काही अर्थ नाहीये. श्रद्धायुक्त बुद्धीने तिथं पोहोचलं पाहिजे आपण त्याच्याकडे. त्याच्यासाठी हा अभ्यास आहे. की मग हे जेव्हा आपल्याला कळत आलं की हा त्याने त्यांना देव मानलेले, जे आपण आजही मानतोय. आजही आपण वृक्षांची पूजा करतोय, वटसावित्री असेल, घरातली तुळस असेल किंवा इतर काही वेगवेगळ्या प्रसंगाला वेगवेगळ्या झाडांची आपण पूजा करतो. आता ह्या सगळ्या काय गोष्टी आहेत, त्यांना आपण देव मानलेले. ठीक आहे. मग देव या शब्दाचा अर्थ काय आहे, म्हणजे देव या शब्दाचा अर्थ सांगण्यासाठी मी तुम्हाला ह्या एवढ्या गोष्टी सांगतोय. आता खूप आहे, म्हणजे तो देव काय आहे, देव ही संकल्पना कशी आली, काय आलं, खूप विस्तारित स्वरूपामध्ये या संकल्पना मांडलेल्या आहेत. मग ते पौर्वात्य लोकांनी सुद्धा आणि पाश्चिमात्य लोकांनी सुद्धा. दोन्हींचं वाङ्मय आपण वाचलं, बायबल वाचा, पुराण वाचा किंवा वेद वाचा किंवा अजून जे काय असतील, गुरुग्रंथ साहेबा असेल किंवा ओल्ड टेस्टामेंट असेल, न्यू टेस्टामेंट असेल किंवा इतर ज्या काही प्रत्येक धर्माचे जे आधारस्तंभ असतील असे ग्रंथ असतील, मूलभूत ग्रंथ, ते सगळे पाहिले की प्रत्येकाने हा
या गोष्टींचा विचार केलेला आहे. देव म्हणजे काय, सृष्टी उत्पत्ती म्हणजे काय किंवा काय, या सगळ्या गोष्टींचा प्रत्येकाने विचार केलेला आहे. तो विचार फक्त भारतीयांनी केलेला आहे अशातला भाग नाहीये. पाश्चात्यांनी सुद्धा त्याच्यावरती विचार केलेला आहे आणि केला पाहिजे. प्रत्येकाने याच्यावरती विचार केला पाहिजे. तर मग ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना मात्र प्रत्येकाकडे सारखी दिसते. बायबल तुम्ही वाचा, बायबलनी पण हीच गोष्ट सांगितलेली. कुराण वाचलं, कुराणाने सुद्धा हीच गोष्ट सांगितलेली आहे. म्हणजे आता मी मूळ काय त्यांची जी भाषा असेल त्या भाषेत नाही वाचलं, पण मी त्याची भाषांतर वाचलेली आणि ती भाषांतर वाचल्यानंतर मला पण तेच जाणवलं की जे आपल्या वेदांना सांगायचंय तेच ते लोक पण सांगतायत. काही अंशी, प्रत्येक अंशी असं नाही म्हणता येणार, पण बहुतांशी आपण ज्याला म्हणूया असं बहुतांशी, की बहुतांशी या लोकांनी या प्रत्येक गोष्टी मध्ये साम्य दिसतं आपल्याला बऱ्याच ठिकाणी, विचारधारांमध्ये सुद्धा. पण 100% साम्य नाही म्हणत आहे मी, काही अंशी आहे, सगळ्यांमध्ये साम्य आहे. मग त्याच्यातली ही एक संकल्पना आहे, देव संकल्पना. किंवा तर हा जो देव आहे, म्हणजेच देव शब्दाचा अर्थ काय आहे सांगण्याचा अर्थ, की जो माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे त्याला मी देव मानलेला आहे. मग त्या देवाची पूजा, यज्ञामध्ये काय आहे, देवपूजा. देवपूजा म्हणजे काय, जो माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे त्याची पूजा. बरोबर. आता माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणजे कसा, मग मी काय दरवेळेस ती फुटपट्टी घेऊन बसायची का तू माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे मग तुझी पूजा, तू माझ्यापेक्षा श्रेष्ठ नाहीये मग तुला शिव्या, असं होत नाही तिचं. देवपूजा म्हटलं आपण की मग जो कोणी देव असेल, मग आता कोण देव आहे, म्हणून आपल्या शास्त्रकारांनी वारंवार सांगितलं, सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो ईशा वास्तमिदं सर्वं ममैवांशो जीवलोके, नाही का. हे सगळं वारंवार, एकोहम बहुश्चाम प्रजायेय किंवा इतर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. वारंवार आपण या गोष्टींचा अभ्यास केला तर मग गीता असेल, उपनिषद असतील, वेद असतील, कोणतेही ग्रंथ तुम्ही घ्या, किंवा बायबल असेल, कुराण असेल, किंवा आपली पुराण पण असतील, काही असेल, प्रत्येकाने ही गोष्ट सांगितलेली की मी सगळ्यांमध्ये बसलेलो आहे, चराचरामध्ये बसलेलो आहे, असं भगवंत तिथं म्हणतात. किंवा ऋषी मुनींनी सगळ्यांनी त्या गोष्टी सांगितल्या की चराचरामध्ये तो ईश्वर, नाही का. त्याच्यावरती पाश्चात्य लोकांनी इतके छान छान असे, ज्याला आपण म्हणूया मूव्हीज, चित्रपट बनवलेले आहेत. आपल्या इथल्यांनी पण, पाश्चात्यांनी तसं नाही, आपण पण बनवलेले. ईश्वर या संकल्पनेवरती म्हणा, किंवा काय आहे तो, कशी मदत करतो, किंवा काय आहे, मग कसा माझ्यापेक्षा तो श्रेष्ठ आहे, ह्या सगळ्या गोष्टींवरती. मग जो माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे त्याची पूजा जर करायची असेल तर आता माझ्या समोर कोणीही येईल, कोणीही, शामराव येईल, गणपतराव येईल, शंकरराव येईल, कोणीही येईल, जो कोणी माझ्या समोर येईल त्याच्यामध्ये त्या भगवंताचा अंश आहे की नाही, नक्कीच आहे. त्याच्यासाठी काय वेगळं प्रमाण नको आहे, ते सर्वश्रुत आहे, सर्व ज्ञात आहे, नाही का, शास्त्रोक्त आहे. तर त्याच्यामध्ये हा भगवत अंश आहे जर, तर तो कोण झाला तिथं, माझ्यासाठी देवच झाला ना. का, कारण त्याच्या मधला जो भगवंत आहे तो माझ्यापेक्षा श्रेष्ठच आहे. म्हणजेच या संकल्पनेने काय झालं मग, यस देवपूजा. आता सुरुवातीचा जो काळ आहे त्या काळामध्ये देव कोणाला मानलं होतं आपण, हे सगळे वायुदेव, नाही का. टीव्ही मध्ये बघतो ना आपण, वायुदेव आला, मग त्यांनी काय केलं, असा हात दाखवतो आणि सगळे हातातून हवा सोडतो किंवा फूक मारतो, मग सगळे इकडे हवा गेली एकदम. वायुदेव. अग्निदेव येतो आणि काय करतो, हातातून असा अग्नी सोडतो. पर्जन्य देव काय करतो, हात करून त्यातून सगळा पाऊस पडतो.
हे सगळे लोक, आणि मग त्यांना आपण हे मानवी स्वरूप दिलं. सांगण्याचं तात्पर्य की अग्नी असेल, वायू असेल, ढग असेल, नाही का, प्रत्येकाचं देव मानलेला. वरुण देव आहे आपल्याकडे, सूर्यदेव आहे, चंद्रदेव आहे, प्रत्येक देव आहेत आपल्याकडे. हे सगळे प्रत्येक देव आहेत. मग हे प्रत्येक देव का बरं आहेत? हे आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत म्हणून हे प्रत्येक जण देव आहेत. मग आता हे प्रत्येक जण देव आहेत, तसं हळूहळू 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 जशी जशी आपली वैदिक काळ होता, उत्तर वैदिक काळ होता, पुराण काळ असेल, संहिता काळ असेल, ब्राह्मण काळ असेल, अरण्यक काळ असेल, किंवा इतर इतर जसे जसे काळ डेव्हलप होत गेले, तशी तशी आपली ही संकल्पना दृढ होत गेली सगळ्यांचीच, की अरे फक्त हेच जे आहेत, अग्निदेव, वायुदेव, सूर्यदेव, हेच फक्त देव नाहीयेत. तर प्रत्येक सजीवामध्ये आणि प्रत्येक निर्जीवामध्ये, त्याला आपण, खूप मोठी फिलॉसॉफी आहे आपल्याकडे दर्शनशास्त्राचा जर आपण अभ्यास केला, सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, वेदांत असेल, इतर जे काही सगळी दर्शन असतील, ही आस्तिक दर्शन आहेत. आस्तिक दर्शनांची गोष्ट करतोय मी खाली. तर या आस्तिक दर्शनांनी प्रत्येकाने ही संकल्पना नंतर हळूहळू डेव्हलप केली की देव म्हणजे फक्त तो नाहीये, ईश्वर म्हणजे फक्त तो नाहीये. तर या चराचरामध्ये प्रत्येक ठिकाणी व्याप्त तत्व असलेलं जर कोणतं असेल तर ते म्हणजे ईश्वर आहे, नाही का. श्लोकार्थेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथकोटिभिः ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. हे जे शंकराचार्य म्हणतायत त्याचा अर्थ काय आहे की चराचरामध्ये ते ब्रह्मतत्व व्यापलेलं आहे, चराचरामध्ये तो भगवंत व्यापलेला आहे, नाही का. आपल्या इथं किती ठिकाणी आपण संत वाङ्मय जरी आपण उचललं, कितीतरी सुंदर सुंदर गोष्टी आहेत संत वाङ्मयामध्ये सुद्धा याच्याविषयी. नामदेवांची गोष्ट आहे ती, संत नामदेवांची. प्रश्न पडला, आता प्रश्न पडल्यावरती नाही मग मला हा प्रश्न दुसऱ्या कोणालाच नाही, मला हा देवालाच विचारायचा आहे, आणि त्याच्यासाठी मला देवाकडेच भाव घ्यायची. काही असो मी देवाकडेच जाणार. उठले नामदेव आणि निघाले पंढरपूरला. पंढरपूरला पोहोचल्यानंतर मग तिथं प्रश्न विचारला त्यांना देवानी, अरे तुला मला जर भेटायचं होतं तर तू जिकडून पण निघाला आहेस तुझ्या गावावरून पंढरपूर पर्यंत तुला कुठंच मी दिसलो नाही का? तुला मी काय फक्त या पंढरपूरच्या मंदिरातच दिसलो का? असा प्रश्न आहे तिथे नामदेवांना. मग त्या दिवशी नामदेवांना कळत, अरे हो खरंच की भगवंत चराचरात आहे, माझ्यामध्ये सुद्धा तो बसलेला आहे, मग मी त्याला शोधायला एवढ्या लांब का बरं गेलो? म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत संत वाङ्मयातून आपल्याला हे त्यांच्यातून अभ्यासायचंय. पण आपण फक्त त्या गोष्टी सांगतो एकमेकांना आणि बस, त्याच्यातून काय समज उभी करायची ती आपण घेत नाही कधी. हा मग माझा सगळा संत वाङ्मयाचा अभ्यास झालाय, पण मग तुझ्या अभ्यासाला काय उपयोग? त्या गोष्टीतून काय घ्यायचंय हीच गोष्ट तुला माहित नसेल तर त्या अभ्यासाचं काय लोणचं घालायचंय का? मग संत वाङ्मय हे जे आहे, या संत वाङ्मयाने सुद्धा ही गोष्ट आपल्यामध्ये बिंबित केली, प्रतिबिंबित केली, नाही का. ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदवले म्हणजे काय झालं? तुकारामांची गाथा पाण्यातून वरती आली म्हणजे काय झालं? कान्होपात्र असेल, मीराबाई असेल, संत एकनाथ असतील, इतर कोणतेही संत घ्या तुम्ही, तुकाराम असतील किंवा कोणते, निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम, हे जे सगळे आहेत, गोरा कुंभार असेल, प्रत्येकाने काय केलेलं आहे? प्रत्येकाने चराचरामध्ये व्याप्त असलेला आणि माणसामध्ये प्रत्येक जीवामध्ये व्याप्त असलेला भगवंत पाहिलेला आहे त्यांनी, आणि त्याच्यात देवत्व मानलेले, त्याला देव म्हटलेलं आहे. आणि मग त्या देवाची पूजा, यज्ञ त्याला म्हणतात. यज्ञामध्ये काय आहे? यज्ञ देवपूजा, सगळ्यात पहिली ती देवपूजा आहे. नामदेव महाराजांची गोष्ट माहिती आहे आपल्याला, कुत्र्याच्या माग तुपाची वाटी घेऊन पळालेले आहेत. का बरं? अरे जसं मी तूप लावून चपाती खातो, मग त्याच्या चपातीला तूप लावायचं राहिलेलं आहे आणि तशीच तो कुत्रा उचलून घेऊन गेला, मग तुपाची वाटी घेऊन त्याच्या मागे पळतायत का? कारण अरे
त्याला सुद्धा तूप पाहिजे ना, तो सुद्धा भगवंतच आहे, तो सुद्धा माझ्यासारखाच आहे, मग त्याला तूप नको का? हा विचार संतांचा आहे. आणि आपलं काय, कुत्रा जर चपाती घेऊन गेला तर बापरे, आपण अशी मोठी काठी घेऊन त्याच्या मागे लागतो, दगड मारतो, काय काय करतो तिथं. आणि एवढं मागं त्याच्या पळत सुटतो बरं का आपण. का का ते मला अजून कळालंच नाही कधी. का समजा त्या कुत्र्यानी चपाती उचलून नेली आणि तू त्याच्या मागे काठी घेऊन पळतो एवढा जोर जोरात, नाही का, रोज. जसं काय आता त्यांनी जर ती चपाती तिथं टाकली तर तू उचलून आणून मग ती खाणार आहे तू. त्याच्या तोंडातली चपाती आपण खाणार आहे का? मग कशाला उगाच हा तास, जाऊ दे, मरू दे, तिकडे घेऊन जाऊ दे ना चपाती. पण नाही, आपण त्याच्या मागं ते दांडकं घेऊन जाणार. तुला एवढंच जर रक्षण करायचंय तर आधी तू कुत्रा जवळ यायच्या आधी रक्षण कर ना त्या चपातीचं. त्यावेळेस तर तू केलं नाही, आता नंतर दांडकं घेऊन पळून काय उपयोग आहे? पण संतांची दृष्टी आणि आपली दृष्टी हाच फरक आहे मुळात, नाही का. ऋषींची म्हणा, जे कोणी श्रेष्ठ लोक होऊन गेलेले, त्यांच्या दृष्टीमधला आणि आपल्या दृष्टीमधला हा फरक आहे की त्यांनी प्रत्येकामध्ये तो भगवंत पाहिलेला आहे, प्रत्येकामध्ये ते देवत्व पाहिलेलं आहे, प्रत्येकाला देव मानलेला आहे त्यांनी. आपल्या वैदिकांनी पण हीच गोष्ट सांगितली. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. हे सगळे सगळे सगळे, ह्याला देवमान, त्याला देवमान, त्याला देवमान. अरे कशाला देवमान सगळ्यांना? त्याचं कारण आहे की हे सगळे तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. आता माझ्यापेक्षा हे सगळे श्रेष्ठ आहेत तर मग मला त्यांची पूजा केलीच पाहिजे ना, बरोबर की नाही. त्याला देव म्हटलेलं. देव म्हणजे मंदिरात उभा आहे, देव म्हणजे कृष्ण, देव म्हणजे राम, किंवा देव म्हणजे जे कोणी असतील त्यांना उद्देशून देव हा शब्द कधीच शास्त्राने वापरलेला नाहीये. वेदांनी म्हणा, उपनिषदांनी म्हणा, किंवा ज्यांनी पण, ब्राह्मण ग्रंथ असतील, आरण्यक असतील, पुराण असतील, ज्यांनी पण देव हा शब्द वापरलेला आहे. साध्या साध्या गोष्टी म्हणजे तुम्ही बघा, रामायण वाचा, महाभारत वाचा, कोणत्याही गोष्टी वाचा, त्याच्यामुळे प्रत्येक जण एकमेकांना देव म्हणतंय तिथं. म्हणजे विशेषण जेव्हा वापरतात, मग युधिष्ठिर म्हणतो भीष्मांना देव, भीष्म म्हणतात कृष्णाला देव, कृष्ण म्हणतो व्यासांना देव. प्रत्येक जण एकमेकांना देव म्हणते तिथं. का? तर तो देव म्हणजे कोणी देव नाहीये, देव म्हणजे माझ्यापेक्षा जो श्रेष्ठ आहे. आता देव शब्दाचं व्याकरण मी तुम्हाला सांगत नाहीये, कारण ते व्याकरण सांगायला लागलं की अजून त्याच्यात बराच वेळ जाईल, आणि आपण व्याकरणाचे विद्यार्थी नसल्यामुळं जाऊ द्या, त्याच्यात मी जात नाही सध्या. की मूळ धातू काय आहे, कसा तो शब्द तयार झालेला आहे, किंवा मूळ त्याचं काय हे आहे, त्याची व्युत्पत्ती काय आहे, कसं आहे, आपण आता व्याकरणाचे विद्यार्थी नाहीये, त्याच्यामुळे त्याच्यात नको जाऊया. पण देव, देव कशाला म्हणतात ही गोष्ट समजून घ्या आपण आधी. तर हा चराचरामध्ये असणारा, प्रत्येकामध्ये असणारा देव आहे. तो दगडधोंड्यामध्ये सुद्धा आहे, नाही का. का बरं आपण ह्या दगडांची पूजा करणं हे का बरं आलेलं आहे? आजही तुम्ही असे एकदम, ज्याला आपण रिमोट एरिया म्हणतो ना, म्हणजे खूप असं एकदम दुर्गम असा जो भाग आहे, त्या दुर्गम भागामध्ये जे लोक अजूनही असे टोळ्या टोळ्या करून राहतात, किंवा ज्याला आपण आजच्या भाषेत अजूनही थोडस आदिवासी असा शब्द वापरतो, आदिवासी म्हणजे एकदम जुने, म्हणजे आधी काळानुसारच जे राहत आहेत अजून, त्यांना आदिवासी असा शब्द आपण वापरतो. तर ते लोक असतील ना, तर त्यांच्यामध्ये पाहिलं आपण तर त्यांचे देव हे असेच असतात. आम्ही हिमालयात गेलो होतो, ट्रेकिंगला गेलो होतो हिमालयामध्ये, आणि तिथं आम्हाला 6 दिवस चढायचं होतं वरती. नुसतं चढतच राहायचं होतं, 6 दिवस नुसतं चढत राहायचं. रोज सकाळी उठलं का काय करायचं, आज चढायचं, उद्या उठलं का काय चढायचं, असं चढत. तर आम्ही 2-3 दिवस झाले, 3 दिवस चढून गेल्यानंतर, 4 दिवस झाले, 4 दिवस चढून गेल्यानंतर खूप वरती आलो आम्ही. आता आम्हाला असं बर्फ दिसायला लागलं होतं सगळीकडं आमच्या आजूबाजूला, असा तो प्रदेश होता. आणि थोडस त्याच्याजवळ तिथे एक गाव होतं. गाव म्हणजे अगदी 15-20 घरं असतील मोजकीच, म्हणजे ती 15-20 पण खूप झाली, खूप कमी असतील, 10-12 घरं असतील तिथं. ते त्याचं एक गाव, आणि मग ते लोक तिथले.
आणि मग पाहिलं आम्ही. आमचे तिथं तंबू ठोकलेले होते वगैरे सगळ्या गोष्टी. आणि असताना तिथं कसं असायचं मग, तुम्हाला शौचाला जायचं आहे किंवा इतर ज्या सगळ्या गोष्टी आहेत, तिथं काय तुम्हाला कोणी इंडियन आणि वेस्टर्न टॉयलेट्स नाही बांधून देते एवढे वरती हिमालयामध्ये. तिथे मग तुम्हाला उघड्यावरच जावं लागतं. जंगलच आहे शेवटी ते. आणि असं जंगल होतं की तिथं आम्हाला अस्वल किंवा ज्याला आपण हिमतेंदुआ म्हणतो नाही का, हिमालयातला बिबट्या किंवा अजून जे काय असे सगळे प्राणी तिथं त्या भागामध्ये होते. एकदम जंगल होतं ते. आणि त्या जंगलामध्ये आमचे तंबू ठोकलेले होते. आजूबाजूला आम्ही पाहिलं तर आम्हाला तिथं ती अशी प्राण्यांनी खाल्लेली हाडं वगैरे सगळी सापडायची रोज. असे कुठे आज इकडे प्राणी मारून ठेवलेलं आहे, तिकडे हे असं रोज दिसायचं आम्हाला चालताना ते. पूर्ण हिमालयातलं जंगल ज्याला म्हणूया आपण, ते आम्ही एकदम जंगलाच्या मध्यभागी होतो तिथं. आणि त्याच्यात ते थोडंसं तिथं गाव होतंय अगदी 10-12 घरांचं. आणि ते आता शौचाला वगैरे जायचं ना, तर त्या दिवशी ते आता आमचे जे गाईड होते आणि जे काही तिथले स्थानिक पण लोक होते, त्यांनी सगळ्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही फक्त त्या भागात जायचं नाही, कोणी नाही शौचाला किंवा नाही कशालाच. आपल्याला कसा एकदम ऊत असतो अशा वेळेस फोटोग्राफीचा. म्हणजे मला मला तर खूपच असतो तो छंद की फोटोग्राफी. बा फिरायला गेली की पहिले फोटो काढा पाहिजे तेवढे. कारण त्या एक आठवणी असतात म्हणा, की त्या आठवणी पाहून पुन्हा माणूस तो क्षण जो आहे तो क्षण रिक्रिएट करता येतो त्या फोटोंमुळे आपल्याला. हा असं असं झालं होतं बरं का त्यावेळेस, त्या क्षणात आपल्याला परत जाता येतं. तर ते फोटोग्राफीसाठी पण नाही, शौचासाठी, कोणत्याच कामासाठी तुम्ही त्या भागात जायचं नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. आता आपलं कसं असतं, मानवी स्वभाव असतो की तिकडे जायचं नाही म्हटलं ना की आपण तिकडच जातो पहिल्यांदा, की काय नेमकं का बरं म्हणले हे तिकडे जायचं रे. आणि त्या मानवीय स्वभावानुसार आम्ही पण तेच, की कुतूहल नाही का, अरे का जायचं नाही तिकडं, ठीक आहे आपण जाऊन तर बघूया. मग दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे उठायच्या आधीच आम्ही उठलो वगैरे, आणि बाकीचे लोक कोण ब्रश करत असेल कोण काय, त्याच्या आधी आम्ही तिकडे निघालो, थोडस गेलो त्या भागात. आणि पाहिलं तर जशी बाकीचे भाग होते तसाच तो पण भाग होता, काही फरक नव्हता. तिथं पण तशीच दगडं, माती, झाडं, झुडपं जे काय असेल, आणि इतर भागात पण सगळं तसंच होतं. आम्हाला वाटलं काय याच्यात का जायचं नाही, कारण तिथं पण प्राणी मारून ठेवलेले आहेत, प्राण्यांनी हाडं बिडं टाकलेली आहेत आणि इकडे पण आहेत. पण ह्या लोकांनी असं का सांगितलं, ते कुतूहल डोक्यामध्ये. गेलो तिथं बघायला. गेलो आणि काही कळेना तिथं का बरं, नुसतीच दगड, इथे पण बाकीच्या ठिकाणी दगड, माती, झाडं, झुडपं तसंच आहे नाही का. जशा चारही दिशा आहेत तशीच ही पण दिशा आहे, काही फरक नाहीये. पण ते पाहिलं असताना थोडासा आम्हाला काहीतरी असं वेगळं वाटलं तिथं. हा काहीतरी वेगळं असावं इथं, पण काहीच कळालं नाही. आता ते काय करावं ना, मग आम्ही बाकीचे उठायच्या आधी पटकन तिकडून आलो परत इकडे. आणि आल्यानंतर आता ते डोक्यात प्रश्न होतात की बाबा हे काय. जोपर्यंत तो प्रश्न शांत होत नाही तोपर्यंत मग माणूस अशांतच राहतो. आणि राहिलं पाहिजे. आपण कसं असतं, आपल्या डोक्यात आज प्रश्न पडतो आणि नाही उत्तर मिळालं का जाऊ दे मग मरू दे, आपण ते गोष्ट सोडून देतो. पण त्या प्रश्नाचा पिछा केला पाहिजे. आम्ही विचारलं त्या गाईडला, आणि ते स्थानिक लोक होते, अहो ते तुम्ही का बरं सांगितलं तिकडे. ते म्हणतात बघा आम्ही हे कारण सगळ्यांना सांगत नाही. पण ते म्हणले मग नाही आम्ही सांगत नाही. असं करत करत आम्ही शेवटी तिथले जे गावकरी होते, मी आणि माझे 1-2 मित्र होते, आम्ही त्या गावकऱ्यांकडे गेलो आणि त्यांना विचारलं, हो का बरं काय आहे तिकडे त्या भागात. त्यांना जी काही जशी हिंदी यायची त्यांची हिंदी आणि आमची हिंदी आनंदी आनंदात होती. तो एक वेगळाच आनंद. मग त्यांना विचारल्यावर मग त्यांनी हे सांगितलं की तिकडं आमचा देव आहे, असं त्यांनी सांगितलं आम्हाला. तिकडं तुमचा देव आहे म्हटल्यावर मग कुठं आहे. आम्ही म्हणलं तिकडं काही मूर्ती नाहीये, काहीच नाहीये. ते म्हणले बघा ती जी दगड आहेत ना, ती दगड म्हणजेच आमचा देव आहे. आणि दगड म्हणजे फार अगदी दगड बरं का, त्याला नाही आकार उकार काहीही नाही त्याला. आणि ती दगड म्हणजे त्यांना ते देव असायचे त्यांचे. मग त्यांच्याकडे काय सण उत्सव असतील, ज्या काही परंपरा रीतिरिवाज असेल, काही त्यांच्यावर संकट येणार असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी, त्यावेळेस ते सगळेजण उठून तिथं प्रार्थनेला जायचे. आणि नुसते अशी ती दगडच आहेत, नाही तिथं मंदिर होतं, नाही काहीही नव्हतं. बरं नाही तिथं फुल अगरबत्ती वाहिलेली होती, नाही दिवा लावलेला होता, नाही का. आपल्या इथला देव असल्यावर आपल्याला लगेच कळतो का नाही, शेंदूर फासलेला आहे फार एवढा, तिथं तेलाचा सगळा राडा झालेला आहे त्यात. मग आपल्याला कळतं हा देव आहे बरं का.
पण तिथं अजिबात त्याच्यातलं काहीही नव्हतं. अगदी असा नॉर्मल निसर्गातलं जसं वातावरण असतं तेच, पण त्याला त्यांनी देव मानलेला आहे. मग ही गोष्ट ज्या दिवशी मी पाहिली तेव्हा मला वाटलं, हा, हे लोक जसे आज याला देव मानतायत, तसाच तो प्राचीन काळातला जो माणूस असणार आहे तो सुद्धा अशाच प्रकारे देव मानत असणार आणि अशाच प्रकारे त्याची ही देवपूजा चाललेली असणार. त्याला देवपूजा म्हटलेलं आहे. मग देवपूजा म्हणजे काय? त्याला आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानणं. आणि मग एकदा मी माझ्यापेक्षा त्याला श्रेष्ठ मानलं की मग त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी करणं. नाही का, आज आपण मंदिरात गेल्यावरती ज्या काही गोष्टी करतो, देवाला काय काय करतो आपण? बघा, आता कोणतंही मंदिर तुम्ही बघा, मग त्या पंढरपूरचं आता हे आहे की त्याला सजवणं, शृंगार करणं, त्याला खायला प्यायला देणं, इतर सगळ्या 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 गोष्टी आपण त्याला करतो की नाही? अरे तो दगड आहे, त्या दगडाला काय सजवत बसलं तू, असं आपण करतो का तिथं? नाही. जरी तो दगड असला तरी त्या दगडाला आपण मग नाही का, मग कोल्हापूरची अंबाबाई असेल, वणीची असेल, कोणी कोणतंही रेणुका माता असेल, कोणीही तुम्ही घ्या, मग प्रत्येकाला छान सुंदर अशी साडी नेसवणार नवरात्रीमध्ये, किंवा रोज वेगवेगळ्या रंगाचे, किंवा इतर ज्या काही सगळ्या गोष्टी. आपण काय म्हणणार, ह्या दगडाला कशाला तू ह्या गोष्टी करतोय बरं? पण नाही, तर त्या दगडामध्ये सुद्धा मला देव बघायचा आहे. आणि मग मी जर त्या दगडामध्ये देव बघणारी जर माझी संस्कृती असेल, तर माणसातला देव हा पाहायलाच पाहिजे. मग नाही का, निर्जीवातला देव जर तू बघू शकतोय तर सजीवातला देव का बघू शकत नाहीयेस? तर तो सजीवातला देव बघणं, याला देवपूजा म्हटलेलं आहे. नाही का, मग त्याची पूजा करणं म्हणजे काय करणं? त्या माणसाची पूजा करणं म्हणजे काय करणं? काय आरतीचं ताट ओवाळून घेऊन जावं प्रत्येकाला, जो समोर दिसला, धर बाबा तुझी आरती, धर बाबा तुझी आरती, असं नाही. तर त्याची पूजा करणं म्हणजे त्याचा जो आत्मगौरव असेल, त्याचा जो सन्मान असेल, किंवा त्याच्यातले जे काही गुण असतील, किंवा इतर ज्या काही सगळ्या गोष्टी असतील, त्यांचा स्वीकार करणं. तो माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे ही गोष्ट कायम लक्षात घेणं. म्हणून तुम्ही बघा, आपल्या इथं आता वारकरी संप्रदायात जे असतात त्यांना पण माहित नसतं. ते सांगा एकमेकांच्या पाया पडा, पाया पडा म्हणले की पडले पाया, का पडायचं पाया माहित नाही. वारकरी संप्रदायामध्ये जर आपण पाहिलं तर ते लोक काय करतात, वाकून, जो असेल ना, पंढरपूरची वारी बघा तुम्ही कधी, एखादी एक तरी वारी अनुभवावी, नाही का, जशी एक तरी ओवी अनुभवावी ना, तसं एक तरी वारी अनुभवावी, प्रत्येकाने अनुभवावी. आता मी पण अनुभवलेली आहे. मी अनुभवली म्हणजे मी काय इथून आळंदीवरून पंढरपूरला आणि इथून देहूवरून पंढरपूरला असा गेलेलो नाहीये मी, पण जिथं जिथं जेव्हा जेव्हा चान्स मिळालेला आहे तसं तसं मी त्या वारीचा अनुभव घेतलेला आहे. ते वारीचा रस्ताच माझ्या कॉलेजच्या समोरूनच असायचा. दरवर्षी मी ते, मग ती वारी आली की त्याच्यात सामील, मग काही अंतर जायचं त्या वारीसोबत. पण तेव्हा या गोष्टी सगळ्या खूप ऑब्झर्व केल्या. त्यामध्ये काय करतात लोक, एकमेकांच्या पाया पडतात तिथं. कोणी येऊ, तो माहित नाही कोणी असतो कोण नसतो, माहित नाही, कोणाला कोणाचा काही सांगपत्ता नसतो. बरं, असंही नाही तो माझा नातेवाईक आहे, तो माझा मित्र आहे म्हणून मग त्याच्या पाया पडा, असंही नाही. कोणीही येऊ, प्रत्येक जण, मग तिथं ती आरती झाली त्यांची, किंवा काय कीर्तन झालं, किंवा जे काही गोष्टी झाल्या, भजन पूजन, किंवा प्रत्येक जण एकमेकांच्या पाया पडतो आणि खाली वाकून, अक्षरशः खाली वाकून पाया पडतात. का बरं पाया पडायचं मला हे? तर हे पाया पडणं म्हणजे मला त्याच्यातला देव बघायचा आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तेच देवत्व आहे. जो देव तिकडे पंढरपूरमध्ये उभा आहे ना, पांडुरंग, तोच पांडुरंग इथं ह्याच्यामध्ये सुद्धा उभा आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा तो आहे. आणि म्हणून मला त्याच्यातला तो देव बघायचा आणि त्याच्यातल्या देवाला तो नमस्कार आहे. मग त्या देवाला नमस्कार करायचा नाही, आणि त्या देवाला नमस्कार करून झाला मग मात्र काही गमती जमती बघायला मिळतात. आता हा झालं, भजन झालं का तिथं नमस्कार करतो, आरती झाली, कीर्तन झालं का नमस्कार करतो.
पण नंतर थोड्या वेळाने पाहिलं पुढे गेल्यावर त्या दोघांची पार अशी वादावादी चाललेली असते काहीतरी गोष्टीवरून. माझी चप्पल तू का घातली, काहीतरी त्यांची कारण असतात आणि तिथून ती भांडणं चालू होतात. मग माझ्या वाट्याची भाकर तू का घेतली, काहीतरी ती भांडणं चालू होतात. मग आता ती भांडणं चालू झाली म्हणजे ते पाया पडणं सगळं व्यर्थ गेलं ना. जर एकदा तू समोरच्याला देव मानलाय तर देव मानल्यानंतर तुझा आणि देवाचा संबंध कसा पाहिजे, देवाशी आपला संबंध कसा पाहिजे, नाही का. त्याला देवपूजा म्हटलेलं आहे. त्याच देवपूजा, यज्ञामधली जी देवपूजा आहे ती अशी देवपूजा आहे. मग आता ही जी देवपूजा आहे ही देवपूजा जी प्राचीन काळापासून आतापर्यंत सुद्धा ऋषीमुनींनी, संतांनी, सगळ्या महापुरुषांनी जी टिकवलेली आहे ती आपल्याला समजून तर घेतली पाहिजे की देवपूजा म्हणजे काय. तर त्याला देव मानणं आणि त्यालाच जर एकदा मी देव मानलं तर मग माझा देवाशी संबंध कसा असणार आहे, मी देवाशी कसं वागतो, देवाशी मी भांडायला जातो का, किंवा इतर ज्या काही सगळ्या गोष्टी असतील. कधी कधी भांडावं पण लागतं बरं का, देवाशी पण भांडावं लागतं. हे संत वाङ्मय आपण जर वाचलं ना, आपण खूप लकी लोक आहेत, एकदम नशीबवान. महाराष्ट्रात जन्माला आलोय आपण आणि एवढं संत वाङ्मय आहे, एवढे संत महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले. म्हणजे इतिहासाचा अभ्यास केला ना तुम्ही, त्या इतिहासामध्ये एक येतं महाराष्ट्रातली संत चळवळ असं येतं, किंवा संतकालीन महाराष्ट्र वगैरे असा एक टॉपिक येतो इतिहासामध्ये संपूर्ण स्वतंत्र असा. तसं बाकी राज्यांचं येत नाही जास्त. थोडासा बंगालमध्ये येतो, थोडासा इकडं महाराष्ट्रातला, असे दोन आहेत संत वाङ्मय किंवा इतिहासामध्ये. महाराष्ट्र हा खूप वेगळा आहे. स्वातंत्र्य संग्राम पण असेल ना तर स्वातंत्र्य संग्रामामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं, हे जे ब्रिटिशांविरुद्ध लढा असेल वगैरे, तर त्याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रातले क्रांतिकारक म्हणून एक वेगळा चॅप्टर येतो तिथं. बंगाली क्रांतिकारक म्हणून वेगळा चॅप्टर येतो इतिहासामध्ये, आपोआप नॉर्मली येतो कोणी इतिहास लिहायला लागलं की. का? कारण या भूमीमध्ये तितके श्रेष्ठ लोक होऊन गेलेले आहेत आणि या भूमीला ते वरदान आहे. आणि आपण खूप, नाही का, जसं आपण म्हणतो की जंतूनाम नरजन्म दुर्लभ, की प्राण्यांमध्ये, सगळ्या जंतूंमध्ये जे 84 लाख योनी आहेत त्या 84 लाख योनींमध्ये सुद्धा नरजन्म हा दुर्लभ आहे. पण तो नरजन्म मिळाल्यानंतर सुद्धा दुर्लभम भारते जन्म, तो जन्म भारतात मिळणं हे अजूनच दुर्लभ आहे. आणि भारतात मिळाल्यानंतर सुद्धा तो या संतांच्या भूमीमध्ये, या महाराष्ट्रामध्ये मिळणं, हे त्याच्यासारखं भाग्यशाली दुसरा कोणी नाहीये. पण या भूमीमध्ये जन्मल्यानंतर या संतांना काय सांगायचंय, या मातीत होऊन गेलेल्या लोकांना काय सांगायचंय, का बरं राम आले असतील तिकडून, अयोध्येतून निघालेत आणि इथं त्यांना महाराष्ट्रामध्ये, नाही का, हे दंडकारण्य जे आहे, इथे पंचवटी आहे, इतर ज्या काही गोष्टी आहेत, तिथं इतके दिवस का बरं राहावं असं वाटलं असेल. ह्या भूमीमध्ये काहीतरी वेगळेपण आहे. म्हणून या संतांनी हे देवत्व सगळ्यांना समजावलेलं आहे. आणि त्याच्यामुळं पण हे संत जे आहेत ना, देवत्व समजा, जसं मी मगाशी म्हणलं की देवाची भांडाव पण लागतं, तर हे लोक भांडलेले सुद्धा आहेत. कितीतरी संत तुम्ही बघा, कोणते नाही का, कारे पुंड्या मातलासी उभे केले विठ्ठलासी. काय म्हणजे तुकाराम महाराज तिथं भांडतायत त्याच्याशी, पुंडलिकाशी, नाही का. आज आपण पुंडलिकाशिवाय आपलं वारी सफल होत नाहीये, पुंडलिकाचं नाव घेतल्याशिवाय कीर्तन होत नाही. पुंडलिकावर हारिका वरदे हारी विठ्ठल की, नाही का, सगळ्यात पहिलं नाव त्याचं घेतो आपण. तुकारामांचं नाव पण नंतर घेतोय आपण. इतर संत जे आहेत, नाही का, श्री ज्ञानदेव, तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय वगैरे, हे जे सगळं ह्या गोष्टी नंतर घेतात. सगळ्यात पहिलं नाव त्या पुंडलिकाचं घेतात ते, कोणीही वारकरी. आज आपण जेव्हा कुठेही जाऊ, पण त्या पुंडलिकाला मात्र हे काय म्हणतायत, कारे पुंड्या मातलासी उभे केले विठ्ठलासी. किंवा ते नामदेवांचं आपण पाहिलं, पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा, पतित पावन न होसी म्हणून जातो माघारा. मग हे जे सगळं आहे, हे लोक भांडलेले आहेत तिथं प्रत्येक ठिकाणी त्या देवाशी. वेळोवेळी भांडावं पण लागतंय, पण त्या देवाशी माझा संबंध कसा असला पाहिजे ह्याच्यावरती मी विचार केला पाहिजे, नाही का. आणि देवाशी संबंध एक तसा असेल, नाही का, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असा तो समर्थ व्यक्ती आहे.
आणि मग जर तो कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असा समर्थ व्यक्ती असेल तर त्याच्याशी माझं वागणं कसं पाहिजे. आणि मग तो कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम समर्थ म्हणजेच गीता सांगणारा कृष्ण असेल किंवा अजून कोणीही असेल किंवा माझ्या गल्लीतला शंकरराव सुद्धा असेल. तो शंकरराव सुद्धा मला कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असा समर्थ वाटला पाहिजे. तो ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी चराचरामध्ये प्रत्येक सृष्टीमध्ये भगवंत पाहण्याची दृष्टी माझ्यामध्ये निर्माण होईल आणि त्याच्यासाठी मी प्रयत्न केला पाहिजे. त्याला देवपूजा म्हटलेलं आहे. यज देवपूजा नाही का, त्याला देवपूजा म्हटलेलं आहे. यज्ञातली जी देवपूजा आहे ती देवपूजा म्हणजे काय की या प्रत्येकातला देव बघणं आणि त्याची पूजा करणं. पूजा करणं म्हणजे काय नाही का, पूजा करणं म्हणजे ताट आरती घेऊन जाणं नाही, त्याच्याशी तसं वागणं. पूजनीय व्यक्तींशी आपण जसं वागतोय तसं त्याच्याशी वागणं, त्याला देवपूजा म्हटलेलं आहे. असं बघूया आपण ह्याच्याविषयी थोडंसं अजून चिंतन झालं पाहिजे याच्यावरती. यज्ञ म्हणजे काय, कसं आहे नाही का, कारण आता हा संदर्भ बऱ्याच ठिकाणी येणार आहे परत आणि आपल्याला आपली संस्कृती कळाली पाहिजे. त्याच्यासाठी आपण या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे, करत राहूया आणि त्या अभ्यासातून आपलं जीवन तसं बनवण्याचा प्रयत्न करूया. हे नुसता अभ्यास करून बाजूला ठेवण्यासाठी नाहीये, तर त्याच्यातून मला माझं जीवन तसं सुगंधित बनवता आलं पाहिजे, प्रफुल्लित उल्हासित नाही का, आनंदमय असं जीवन मला तसं बनवता आलं पाहिजे. तर सगळेजण प्रयत्न करूया. 9 वाजून गेलेले आहेत, थोडं थांबूया आपण इथं आणि उद्या परत भेटल्यावरती थोडंसं चिंतन करूया यावरती. ठीक आहे.